कोपरगाव शहरातील कोट रोड येथील जागृत देवस्थान असलेल्या महाबली हनुमान भक्त मंडळ व क्रांती युवक संघटनेच्या वतीने महाबली हनुमान जन्मोत्सव व 6वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र भद्रा मारुती येथून पायी ज्योत आणण्यात आली होती। पहाटे महाबली हनुमान यांच्या मूर्तीचा विधिवत पूजा व अभिषेक करण्यात आला। त्याचप्रमाणे महाआरती संपन्न झाली। सायंकाळी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार अनिताताई जाधव यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच त्यानंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण व आरती झाली व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। महाप्रसाद व कीर्तनाच्या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील तसेच वकिली व्यवसायातील अनेक नामवंतांनी कार्यक्रम स्थळी येऊन महाबलीच्या चरणी लीन होऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सदस्यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती। अनेक भक्तांनी वस्तू स्वरूपात तसेच आर्थिक स्वरूपात आपले योगदान या कार्यक्रमासाठी दिले। अशा सर्व भक्तांचे आयोजकांच्या वतीने जाहीर आभार मानून सत्कार करण्यात आला। बुद्धिहीन तनु जानिके सुनिरो पवन कुमार मगर बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीशति प्रताप महाजगवंत विद्यावान मुनि चातुर नाम गाज कर दे गो प्रभु चरित्र सुनवे को रसिया रावण खड सीता मनवती सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि अंग जरावा भीम रूप धरि असुर संहारा रामचंद्र के काज सवारा आय सजीवन रघुपति जियारा श्री रघुवीर रसूल नाम रघुपति कीर्ति बहुत बढ़ाया तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अष्टहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अब कुबेर दिगपाल जहात कवि कोविद कहि सके कहात तुम उपकार सुग्रीव कीना राम पिलाय राजपति दीना तुमरे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्त्र जो जन पर भानु दिव्यताहि मधुर बलगान प्रभु मुद्रिका विनिमुख माय जलधि लांग में अजरज नाय सुगम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते राम दुआरे तुम रखवारे होत न क्या बिनु बैसारे सब सुख लहे तुम्हारी शरण तुम रक्षक काहू को डरे आपन तेज समारो आगे तीनों लोक हाँकते जाते भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे आसे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीर संकट दे हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान बोला सब पर राम तपस्वी राजा उनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई जीवन बल पावे अष्ट सिद्धि नौ विधि के दाता असुर वीर जानकी माता राम रसायन तुमरे पास सदा रहो रघुपति के दास तुमरे भजन राम को
पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंतकाल रघुवर पुर जाए जहाँ जन्म है भक्त कहाए और देवता चित्त न धरे अनुमति से सर्व सुख कर संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीर जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाय जो सत बार पाठ कर तो छूटहि बंदी मा गेटच्या बाहेर घंटागाडी उभी केलेली आहे, त्या घंटागाडीमध्ये नेऊन टाकायची आहे. मोठ्या गाडीची जावी का? अतिशय मनस्वी आनंद होत आहे. आजचा हा वर्धापन दिनाचा व तसेच जन्मोत्सवाचा कार्यक्रम आपल्यासारख्या थोर मोठ्यांच्या सानिध्यात साजरा करत आहोत. आपल्या या जागृत असलेल्या महाबली देवस्थानचा कोपरगाव तालुक्यासह आपल्या संपूर्ण पंचक्रोशीतील अनेक भाविकांना व भक्तजनांना त्याचप्रमाणे आपण या ज्या भागामध्ये आहोत या ठिकाणी कोर्ट परिसर असल्याने अनेक येणाऱ्या नागरिकांना आपल्या या महाबली चरणी ज्यावेळेस नतमस्तक होतात आणि त्यांचे ज्यावेळेस आपण अनुभव ऐकतो त्यावेळेस अक्षरशः अंगावर शहारे येतात. असे हे जागृत असं देवस्थान आहे. गेल्या 6 वर्षापासून आम्ही सर्व आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक यांच्या वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनेनुसार आम्ही या सर्व सेवा या ठिकाणी आम्ही करू शकलो. तसेच क्रांतियोग संघटनेच्या वतीने वर्षभरामध्ये देखील सामाजिक उपक्रम हे विविध प्रकारचे आम्ही साजरे करतो. हे सर्व साजरे करत असताना आम्हाला कोपरगाव तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण उत्तरनगर जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात विविध मान्यवरांचं वेळोवेळी मार्गदर्शन त्याप्रमाणे विविध प्रकारचं सहकार्य मिळतं. अशा सर्व मान्यवरांचे आता वेळेअभावी सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही. त्यामुळे मी सर्वांचे आपल्या सर्वांच्या वतीने व आमच्या संघटनेच्या वतीने मनापासून मनापर्यंत खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना सांगण्यास आम्हाला अत्यंत आनंद वाटतो की आमच्या मंडळाचे सदस्य सन्माननीय श्री मयूरजी रणसिंग यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. मयूरजी रणसिंग यांच्याविषयी सांगताना मला आनंद वाटतो की मयूरजी रणसिंग यांची महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळामध्ये ज्युनियर अकाउंटंट या पदी निवड झालेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे कृपया आपण त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावं व तसेच त्यांचा सत्कार आपल्या मंडळाचे सदस्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मयुरेश मच्छिंद्र शिंदे नोकरीसाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. कीर्तन करण्याची खऱ्या अर्थानं संधी मिळाली. महाबली हनुमान तरुण मित्र मंडळ आणि क्रांती युवक सेवा संघटनेच्या वतीनं आजची कीर्तन रूपी सेवा पार पडली. म्हणून परत एकदा या मित्रमंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. तरुण मित्र मंडळीसाठी आता तरुण समाज वावत चाललाय पण मला आनंद वाटला तर या तरुण मित्र मंडळीनं कोण कीर्तन ठेवले आज काय कार्यक्रम ठेवतील सांगता येत नाही पण तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्यावर हनुमान तरुण मित्र मंडळीचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं मनापासून आभार. म्हणून तुकोबाराय काय म्हणतात काशा पद्धतीनं म्हणजे हनुमंतरायानं जाळी येली लंका जाळी येली लंका